आणि पेठ फोर्टला जाताना तसे 2-3 मार्ग आहेत, पण हा एक मार्ग आहे कड्यावरच्या गणपतीकडे जातो तो, तिथून पण आपण जाऊ शकतो. पण आम्ही वर जाणार आहोत दस्तुरी नाक्याला आणि तिथून जाणार आहोत. तर बघूया आपण वरचा मार्ग कसा आहे. आत्ता आम्ही दस्तुरी नाक्यावर पोहोचलेलो आहोत आणि इथे आमची गाडी पार्क करून पुढे एक ट्रॅकवरून रस्ता आहे, त्या रस्त्याने आम्ही पेठ फोर्टकडे जाणार आहोत. आत्ता आम्ही आलो आहोत दस्तुरी नाक्यावर. दस्तुरी नाक्यावर आम्ही गाडी पार्क केली आणि गाडी पार्क केल्यानंतर खाली उतरल्यावर इथून राईटने ट्रॅकवरून जाण्यासाठी मार्ग आहे. तर आम्ही आत्ता इथून पेठ फोर्टला निघालो आणि इथून राईटने गेल्यावर पेठ फोर्ट येतं आणि जर आपण लेफ्टने गेलो तर माथेरानला हा ट्रॅक जातो. पेठ फोर्टला पोहोचण्यासाठी 2-3 मार्ग आहेत. पनसवाडी मार्गे टॉवर्सला फॉलो करून पेठ किल्ल्यावर पोहोचता येतो आणि दुसरा मार्ग आहे 134 ट्रॅक मार्गे आपण या किल्ल्यावर पोहोचू शकतो आणि हा तिसरा मार्ग आहे ज्या मार्गाने आम्ही चाललो आहोत, तो आहे दस्तुरी नाका. तर आत्ता आपला प्रवास सुरू झालेला आहे. आत्ता आम्ही निघालो आहोत ट्रॅक मार्गे पेठ फोर्टला आणि इथे मस्त ग्रीनरी आहे, खूप छान वाटतंय. आजचा आमचा ट्रेक स्टार्ट झालेला आहे आणि आज आमच्यासोबत आहेत आमचे मामा. हे पण बरेचसे ट्रेक करतात, तर यांना जास्त किल्ल्यांबद्दल माहिती आहे. तर हे आपल्याला सांगतील की इथून कोणकोणते किल्ले दिसतात. तर मामा काय दिसतं इथून? इथून हा जो पहिला डोंगर दिसतोय पहिला हा चंदेरी आहे, त्याच्या बाजूला ते नाखिंड आहे आणि तो एकदम कोपऱ्यात दिसतोय ते हाजी मलंगचं ती लिंगी आहे हाजी मलंग. हां, सुळका हाजी मलंगचा. आणि त्याच्या बॅकड्रॉपला मला वाटतं हे ह्याच्यात तलाव आहे, कोणतं गाडेश्वर. हां, त्या गाडेश्वर तलावाला तुम्ही पनवेल मार्गे पण येऊ शकता. अच्छा, हां, गाडेश्वरवरून पुढे आल्यावर मग दोधनी वॉटरफॉल वगैरे आहे ते त्या गाडेश्वरच्या आसपासच आहे तिकडे. अच्छा, ओके, ठीक आहे, चला. आपण ट्रेक स्टार्ट केलेला. आपला ट्रेक 30-35 मिनटं झालेली. आता आपण इथे पोचलो आहोत. इथून आपल्याला कड्यावरचा गणपती दिसतोय आणि त्या कड्यावरच्या गणपतीच्या इथूनच सरळ पुढे आपल्याला पेठ फोर्टकडे जायचं आहे आणि त्या पेठ फोर्टचं मंदिर दिसतंय तिथे आपल्याला. तर आपण आता तिथे जाणार आहोत. दस्तुरी नाक्यावरून आपण निघालो होतो आणि बराच अंतर चालत आता आम्ही पोचलो आहोत कड्यावरच्या गणपतीच्या अगदी जवळ.
हा स्पॉट आहे. या स्पॉटवरून कड्यावरच्या गणपतीचं दर्शन होतं. जर तुम्ही 134 मार्गे येत असाल तर 134 मार्गे येताना आपल्याला थोडं पुढे चालून यावं लागतं आणि तेव्हा आपल्याला समोरून गणपतीचं दर्शन होतं. जायला रस्ता आहे आणि इथून पुढे गेल्यावर कड्यावरच्या गणपतीला जायला मार्ग आहे. या मार्गाला जातानाच झाडावर हा बोर्ड दिसेल, तर आपण या बोर्डला फॉलो करत पुढे निघूया. पेब किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे आणि पेब किल्ल्याचे पेब हे नाव पायथ्याला असलेल्या पेबी देवीवरून पडले आहे. या किल्ल्याचा इतिहास तसा फारसा नाहीये. या किल्ल्यावर असलेल्या गुहेचा उपयोग शिवाजी महाराजांनी धान्याचा साठा करण्यासाठी केला होता, असं इतिहासात स्पष्ट संदर्भ आहे. ह्याच वाटेने आपण वर आलो आहोत. बाजूला बघा तुम्ही खोल दरी आहे. या पायवाटेने जाताना आपल्याला समोर डोंगरावर बुरुज दिसतोय आणि त्या बुरुजाच्या पुढेच मंदिराचं टोक आपल्याला स्पष्ट इथून दिसतंय. मार्किंग केलेली आहे, ती मार्किंग फॉलो करायची.
लागते. ही शिडी चढून आपल्याला वर जायचं आणि तिथेच तटबंदी दिसते, ती उरलेली तटबंदी आहे. लोकेशनवरून तुम्हाला तिथे बुरुज दिसतो. त्या बुरुजाकडे आपण येताना जाऊया. आता खूप ऊन आहे, पण उन्हाचा भरपूर त्रास होतो आहे. तर आता असं झालं की एकदा कधी मंदिराकडे आम्ही पोचतो आहे, तर मंदिराकडे पोचल्यावर भेटूया.
पेब किल्ल्यावर पोचलो आहोत आणि गडावर हे दत्ताचं मंदिर आहे. किल्ल्यावर आल्यावर किल्ल्यावरून इथे आपल्याला चंदेरीगड, नाखिनगड आणि मलंगगड दिसतो. इथे एक पाण्याचं टाकं आहे.